नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक विलोळी परिसरात खळबळजनक घटना। 45 वर्षे इस्माचा घातपात, संशयित त्र्यंबक मधून ताब्यात। अनैतिक संबंधातून खून झाल्याचा नातेवाईकांना संशय। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। विलोळी मंदिराजवळच्या जैन निर्जनस्थळी मंगळवारी सकाळी 10:30 वाजता एका 45 वर्षीय इस्माचा अपघात झालेला मृतदेह आढळलाय। सूरज घोरपडे असं या मृत झालेल्या इस्माचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयिताला त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतलंय। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। तालुका पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला, तर सूरज घोरपडे यांच्या नातेवाईकांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला। माझ्या प्रशासनाने सूरज काशीनाथ घोरपडे एक कालपासून बेपत्ता होते। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती, पण त्यांनी सांगितलं 24 घंट्याच्या नंतर प्रशासनाचा नंतर फोन आला सकाळी का येलोळीला जैन मंदिर पाशी अशी बॉडीची होईल, तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा। प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे, जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे, त्याचा मर्डरच झालेला आहे। त्याच्या डोक्यावर वार आहे, बोटाला दगड मारून असे कातडे निघालेले, हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे। हे पंचनामामध्ये पण दिसतंय का डोक्यावर वार आहे, कातडे निघालेले आहे। फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी, का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीज होती। इंदू सावळे ही विल्लोळीलाच राहायची, म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे। ही विल्लोळीला राहत होती, विल्लोळीलाच जायचं तो, तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडेच राहते, तिथेच कोणतरी असेल, तिचा तपास केला जावा हीच। सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळताच त्यांनी पथकाच्या कर्मचाऱ्यांसह माहिती काढली असता संशयित शशी गांगुर्डे यांच्याशी घोरपडे यांचा वाद असल्याची माहिती मिळाली। तो त्र्यंबकेश्वरला असल्याचं समजता सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेतला। रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।